ही बाई इकडे गेल्यानंतर गप्प बसणार आहे काय? बारी बारी आणि बाय म्हणते की मला सर्दी झाली, बरोबर ना? आता सर्दी झाली तर नेमका इथं कुठल्या भोगात शिंपूड होतो पण बरोबर ना? ह्या का ह्या भोगात नाही तर कुठल्या भोगात नाही. आणि तिसरी तिची जर सर्दी काढायची असेल ना तर माझ्याकडे एवढाच आहे, कॉटन माहिती आहे ना, एवढीच वस्तू काम करून जाते का नाही? सर्दी अख्खी घालवून बाई एकच एवढी वस्तू आहे बाई, तुझी अख्खी सर्दीच घालवून टाकेल बाई. आणि म्हणते आता गाणं मारतात का नाही मला सांगा, बँजोवर मारायचं गाणं मारणार का नाही? बाय वाजवतात काय? माझं सगळं बँजोवाला पियानोवाला सगळं वाजवतील, काय काळजी करू नको. आणखी काय म्हणून गेली? आणि ह्या बाईने काय केलं मला सांगा. आता तो मुंबई लवडालो गाणी कुणाची? ते राजेश निकमची गाणी आहेत. एक जणांनी हा गाणं गायलेला आहे शक्तीवालेनी माझ्या समोर. म्हणजे बाई जर आपल्याकडे नसेल ना तर खरंच मारायचं नाही, आपल्या पदार्थ असं ना स्वतःच असं तर मारायचं आहे की नाही? आणखीन म्हणून गेली हा मेला काय फॅन्ड्रीतला जबे, हा बाई कुणाचा शेत आहे हे एकच माळीने एकदा गायलेलं आहे. म्हणजे आपण कुणाचं काय ओढतोय कुणाचं चढतोय ते काय बाई लक्षात ठेवू ना. नाही नाही ते दाखवतो काय दाखवायचं ते. आणखीन म्हणून गेली काय हा मी मोठी ऍक्टर येतात माझ्या स्वप्नात ऍक्टर येतात. आता हिच्या स्वप्नात नवराच यायला पाहिजे का नाही? आणि नंतर मध्ये नवरे पण येतात, म्हणजे माझे पतिराज माझ्या स्वप्नात येतात. बाय त्यालाच पण आणले पाहिजे बाय. नाही आम्ही समजून घेतो. आणि आई शपथ सांगते म्हणजे तुझी खालची वरची काढून टाकेल बोलली ना. आता ही नर्सच आहे म्हटल्यानंतर काय बाय तू कधी बोलव तेव्हा मी येते आहे की नाही, आमचं काम एकदम सोपं होऊन जायचं बरोबर ना. मी म्हणते खालची वरची काढून टाकेल तू काय बोलव आहे की नाही, एवढा काम आमचं सोपं होईल. आणि तिने शेपटीचं म्हटलं लांब त्याला परवा सांगितलं हा गाणं घेतलास ना शेपटी ती काय म्हटली शेपटी म्हटली काय लांब होत. आता ती म्हटली शेपूट शेपूट बाय लांब होईल. म्हणजे हे जे फरक आहेत ना बाय ते तुला आम्ही बोलल्यानंतर जाणवतात. जास्त वेळ घेणार तुमचा तुम्हाला जरा फिरवा. तुम्हाला तोच विषय वेगळ्या भावनेने देतो बघा. विषय तो प्रचित्राचाच आहे पण तुमची नक्कीच मजा होईल याच्यामध्ये. तर तो बगळा काय करायचा बघ उभ्याने करता जवना जेव्हा ना जेव्हा म्हणजे जेव्हा जेव्हा ना बघ उभ्याने बघ पण म्हणत नाही बघ उभ्याने करता जवना. बघ म्हणजे बगळा झाला म्हण हालो चार मारून सुजलय बोचार मारून सुजला या मी चांगल्या जळात यमुनेच्या जळात एवढं त्याने बोचा मारला त्या बघान ऐक नाही गोलगोलांड्याच्या वेळी चांगला आहे ना. झाला म्हणे हालो चार मारून सुजलय बोचार बघ उभ्याने करता जमला बघ उभ्याने करता पंचवर्षामध्ये कधी घेतलं ना गाण्यामध्ये घेतोय आता त्या ठिकाणी महाभारताचा विषय बाई लक्षात ठेवू नाही कशी गाण्याची आरपार असतात ती त्या वेळेला महाभारत घडला. गांधारी समोर आशीर्वाद घेण्यासाठी गेला दुर्योधन की माते या पांडवांचा सगळा विनाश होऊ दे, त्यांची वाट लावायची ताकद मला दे, आशीर्वाद दे. त्यावेळेला दुर्योधन वाचून माग
मागतोय मागून तो मागतोय आणि वाकून मागतोय नम्र होऊन तेव्हा ती देते बाया आशीष वाट लावायला आशीर्वाद कशाला तर पांडवांची वाट लावायला कसं गाणं घेतो बघ कारणीभूत होती ही बाई महाभारत घडवायला कारणीभूत होती ही बाई महाभारत घडवायला बघ वाकून मागून देते बाया आशीष वाट लावायला बरं ना वाकून मागून देते बाया आशीष वाट लावायला बरं ना बरं ना जन्मश होते की नाही असं वाकून मागून देते बाया आशीष वाट लावायला असं वाकून मागून देते बाया आशीष वाट लावायला अशी वाकून मागून देते बाया आशीष वाट लावायला अशी वाकून मागून देते बाया आणि बाई म्हणजे याचे सगळे कमरेचे खालचे गाणे असतात मी मगाशी बोललो बाई स्वर्गीय सुख आहे ना जे वास्तव आहे ते खरं त्याच्यातच आहे आणि हा आनंद आहे ना कसा आहे बघ त्यावेळेला बाणानं या माशाचा डोळा या ठिकाणी अर्जुनाला फोडला द्रौपदीला इतका आनंद झाला ते गप मनात काय म्हणायला लागली ती म्हणते की हा बाण बरोबर गेलेला आहे उचित म्हणजे बरोबर ती गप काय म्हणते हा बाण जो आहे तो उचित या ठिकाणी गेलेला आहे डोळा फोडलेला आहे काय म्हणते बघा बाणाने या डोळा फोडून पार गेल्यावर बाणाने या डोळा फोडून पार गेल्यावर आणि ते काय म्हणते लई भारी वाटतोय हो म्हणे ही गप म्हणते गप मनातल्या मनात म्हणते काय लई भारी वाटतोय हो म्हणे ही गप उठीत गेल्यावर लई भारी वाटतोय हो म्हणे ही गप उठीत गेल्यावर लई भारी वाटतोय हो म्हणे ही गप उठीत गेल्यावर लई भारी वाटतोय हो म्हणे ही गप उठीत गेल्यावर हे बाणाने या डोळा फोडून पार गेल्यावर बाणाने या डोळा फोडून पार गेल्यावर आणि म्हणून भाकड कोची ताकद आहे असं नाही शब्दाचा खेळ आहे बाई बाहेर करतो असं आरपार माणसं धापा केली पाहिजे आणि म्हणून गेली की हागाय काय काहीतरी गाणं म्हणतात ते ना हा विषय बाई शब्दात मांडताना कसं मांडायचं बघ माझं गाणं आहे आणि म्हणते माझ्यासमोर हागायचं ही बाई तेवढी झाली मी मगाशी बोलल्याप्रमाणे वास्तव आहे आणि त्यांनी मान्य करतात आणि जे खरं आहे ते खरं मान्य करणारे आपले शाहीर आहेत कसा विषय बघा गवळण सांगते की हा माझ्या समोर गायीची आकडा जोपायचा माझ्या समोर हा गायीची कसं घेतो बघा हा जगात भारी सुखी बघ दिसतो हा नाना रूपी चोरी करतो हा नित्य चुपी ओटी खाली हा जळा चुपी खरं सांगते मी पहायची अहो माझ्या समोर हा गायची खरं सांगतो मी पहायची माझ्या समोर हा गायची खरं सांगतो मी पहायची माझ्या समोर हा गायची खरं सांगतो मी पहायची माझ्या समोर हा गायची हा जगात भारी सुखी बघ दिसतो हा नाना रूपी चोरी करता हा नित्य चुपी ओटी खाली हा जळा चुपी खरं सांगते मी पहायची आता गाणं आहे कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला लागतात आता काय म्हणतोय आपण म्हणतो नाही हिमधर तसं स्त्रियांनी म्हणतोय अरे हिम
खालची आहे ना ती वरची म्हणून दे पण खालची आहे ती धरावर लावल्यानंतर कसं गाणं घेते बघा जास्त वेळ तुमचा घेत नाही फक्त तुम्हाला डबल मिनिंग ऐकून जायचं एवढंच तुम्हाला घ्यायचं आहे की नाही आणि म्हणून घेते बघा संगीत मला वर नाही खाली रंगन काळी गेली का नाही नजर अरे वर नाही खाली रंगन काळी गेली का नाही नजर तुला प्रेमाने सांगतोय मी हे हृदय तुला प्रेमाने सांगतोय मी पहिली खालची बदल तुला प्रेमाने सांगतोय मी पहिली खालची तुला प्रेमाने सांगतोय मी पहिली खालची बदल तुला प्रेमाने सांगतोय मी पहिली खालची बदल महाकाळ बुवा संपेल कधी माहिती का ईश्वर द्यायचं जेव्हा बंद करेल ना मला त्यावेळेला नाचच बंद करेल